मुंबईत सकाळपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मीरा रोड परिसरात मोर्चा काढण्यात आला। परप्रांतीय व्यावसायिकांनी काढलेल्या मोर्चाला जशास तसं उत्तर देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। मराठी माणसाला डिवचण्याचं काम सुरू आहे आणि असाच प्रकार आज अलिबागमध्ये घडला। अलिबाग बाजारचे मालक यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर मराठी माणसाला डिवचण्यासारखा मेसेज ठेवल्यानंतर अलिबागमधील मनसे सैनिकांनी थेट अलिबाग बाजारमध्ये जाऊन या व्यक्तीला जाब विचारला। त्यानंतर सदर घटनेबाबत या व्यक्तीने महाराष्ट्र सैनिकांची माफी मागितली। तर मी सिद्धू म्हात्रे मनसे तालुका अध्यक्ष अलिबाग। आज एका मारवाड्याने जो स्टेटस ठेवला, व्हॉट्सअप स्टेटस ठेवला, त्या मुजोर मारवाड्याने, त्या मारवाड्याला आम्ही सांगितलं, आमच्या मनसे स्टाईलने काय आहे ते उत्तर दिलं। पण या मारवाड्यांना समजायला पाहिजे की ज्या मातीत खाता, ज्या मातीत राहता, त्या मातीबद्दल तुम्हाला प्रेम पाहिजे, तुमच्या त्या भाषेबद्दल, मराठी भाषेबद्दल प्रेम आदर पाहिजे। जर परत माझ्या मराठीला डिवचण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही मनसे म्हणून काय आहे ते स्टाईलने उत्तर देऊ। यापुढे सांगतो माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना आम्ही सांगितले अलिबागमधील की जो कोणी मारवाडी, जो परप्रांतीय मराठीबद्दल जो द्वेष निर्माण करेल त्याला आम्ही मनसेचे उत्तर देऊन त्याला चोप देणार हे नक्कीच। आमच्या आणि हे काय स्टेटस टाकलात ना, हे कुठल्या ग्रुपवर डिलीट सांगणारा मित्राला पण समजलं ना। सकाळपासूनच मीरा रोडला जे काही प्रकरण चालू आहे, जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चानंतर आतापर्यंत वातावरण त्याचं तापलेलं आहे। तसंच आम्हाला आज निदर्शन झालं अलिबागमध्ये एक अलिबाग बाजार नावाचं एक दुकान आहे। आता ह्या मारवाड्याने काहीतरी आक्षेपार्ह असं मराठीला खोचक असं मराठी भाषेला खोचक असं त्याने एक काहीतरी स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपला। तर त्याचा आम्ही जाब विचारायला त्याला गेलो होतो। आम्ही त्याला बरोबर धडा शिकवलेला आहे। जो काही मनसेकडून जो काही जाब विचारायचा आम्ही तो विचारून आलेलो आहोत आणि ह्या प्रकारे आमची त्यांच्यावर अशा लोकांवर करडी नजर आहे जेणेकरून ह्याच्यानंतर पुढे ह्या अशा गोष्टी घडू नयेत। पहिली गोष्ट म्हणजे ह्यांचे हे धंदे आहेत। मीरा भाईंदरमधील मनसेचं आंदोलन पेटल्यानंतर त्याचे पडसाद कोकणात देखील उमटलेले आहेत। हो, कोकणात देखील मनसे नेते प्रकाश महाजन आणि राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली हाताला काळ्या फिती बांधून तहसील कार्यालयावर मोर्चा काढत सरकारचा निषेध करण्यात आला। मोर्चानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, मग परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी कशी दिली असा सवाल महाजनांनी उपस्थित केला।